मास निमित्त अखंड शिवनाम सप्ताह परमपूज्य राष्ट्रसंत डॉक्टर शिवलिंग शिवाचार्य महाराज श्री क्षेत्र भक्तिस्थळ तालुका अहमदपूर जिल्हा लातूर अखंड शिवनाम सप्ताह कीर्तन महोत्सव परमरहस्य पारायण सोहळा प्रेक्षेपण आपलं आवडतं मराठी हॉटस्पॉट पुनर्प्रेक्षेपण गजर कीर्तनाचा गुरु महाराज रूप सगुण सुंदर रूप सगुण सुंदर रूप सगुण करा पुरे वासन
शोभे श्री शंकर हम शोभे श्री शंकर माझे हृदय भुवन माझे हृदय भुवन माझे हृदय भुवन फुले इतके द्यावे मज आता बोला दीनबंधू विषमनाता दीनबंधू विश्वनाथा माझे हृदय भुवन माझे हृदय भुवन माझे हृदय भुवन करा फुले श्रीवासन मने महादेव किंकर जवळी राहे निरंतर माझे हृदय भुवन माझे हृदय भुवन माझे हृदय भुवन करा फुले चित्त मम ताही नेले चित्त मम ताही नेले चित्त मम ताही नेले कृपा केली चित्त ममता चित्त ममता चित्त ममता सद्गुरुने कृपा केली चित्त मम ताही नेली चित्त मम ताही चित्त मम ताही सद्गुरुने कृपा केली चित्त ममता चित्त ममता झालो आता निर्भय
गुरुपाय बळकट धरिले गुरुपाय आनंद झाला मज भारी साठवे ना हो अंतरे साठवे ना हो अंतरे साठवे ना विनंतरे आनंद झाला मज भारी साठवे नाहू अंतरी साठवे नाहू अंतरी साठवे नाहू अंतरी आता झालो मी निर्भय बळकट धरिले गुरुपाय बळकट धरिले गुरुपाय बळकट धरिले गुरुपाय आता झालो निर्भय बळकट धरिले गुरुपाय बळकट धरिले गुरुपाय बळकट धरिले गुरुपाय लक्ष्मण मने गुरुकृपा ऐक्य झालो सो स्वरूपा ऐक्य झालो सो स्वरूपा ऐक्य झालो सो स्वरूपा लक्ष्मण मने गुरुकृपा ऐक्य झालो स्वस्वरूपा ऐक्य झाले स्वस्वरूपा ऐक्य झाले स्वस्वरूपा आता झालो मी निर्भय बळकट धरिले गुरुपाय बळकट धरिले गुरुपाय बळकट धरिले गुरुपाय आता झालो मी निर्भय बळकट धरिले गुरुपाय बळकट धरिले गुरुपाय बळकट धरिले गुरुपाय शिवाचार्य महाराज पार्वती बंदे शिवाचार्य शिवलिंग शिवाचार्य महाराज जय जय जी सदाशिवा परब्रह्मत्वानंद वैभवा नमो तुझ देवा परमेश्वरा जगद्गुरु हतणमुचिच्चा शक्ती जी जगन्माता पार्वती अज्ञजनावुत
शिवा सर्व देवाची या देवा नाम तुझे महादेवा हाची येतो अनुभवा सद्गुरुने कृपा केली चित्त ममता ही नेली आता झालो मी निर्भय बळकट धरिले गुरुपाय आनंद झाला मज भारी साठवे ना हो अंतरी आता झालो मी निर्भय बळकट धरिले गुरुपाय लक्ष्मण मने गुरु कृपा लक्ष्मण मने गुरु कृपा ऐक्य झालो स्वस्वरूपा आता झालो मी निर्भय बळकट धरिले गुरुपाय शिवारे या विश्वाचा करता करिता आशुतोष भगवान शिवाच्या चरणी अनंत कोटी प्रणिपात करून जगदादी जगद्गुरु पंचाचार्य 12व्या शतकामध्ये समतेचा संदेश देणारे जगज्योती महात्मा बसवेश्वर संत शिरोमणी शिवयोगी मन्मथ माऊली वसुंधरा रत्न तुमच्या आमच्या जीवनाचे शिल्पकार वीरशैवांचा आधारवड परमपूज्य वंदनीय राष्ट्रसंत डॉक्टर सद्गुरू शिवलिंग शिवाचार्य माऊलीच्या संजीवन समाधीस्थळी शतशः साष्टांग प्रणिपात करून साष्टांग दंडवत घालून या कीर्तन रूपेसाठी सेवेसाठी घेतलेला अभंग संप्रदायातील थोर संत श्रेष्ठ संत लक्ष्मण महाराजांचा चरणाचा अभंग सेवेसाठी घेतलेला आहे. या अधिक मासानिमित्त आयोजित केलेल्या सप्त्याच्या दुसऱ्या दिवशीची सेवा करत असताना या मंगलमय प्रसंगी या कीर्तनरूपी सेवेसाठी आमचे प्रेरणास्थान मार्गदर्शक महाराष्ट्र राज्य वीरशैव कीर्तनकार परिचारक मंडळाचे केंद्रीय अध्यक्ष माननीय शिवराजजी नावंदे गुरुजी शिवभक्तीपरायण आमचे हैबतपुरे महाराज यांच्या चरणी साष्टांग दंडवत या मंगलमय प्रसंगी संप्रदायातील अतिशय सुंदर असे आमचे गायनाचार्य आमचे शिवाप्पा गुरुजी या ठिकाणी आमचे बालाजी पाटील आहेत बाबुरावजी महाराज आहेत या ठिकाणी मृदंगाची सासंगत करणारे आमचे संप्रदायातील युवा मृदंगाचार्य कृष्णाजी भोसले स्वामी गंगाधर अप्पा स्वामी संबिंदी साधनाचे साथ देत आहेत. या प्रसंगी उपस्थित असलेले सर्व साधू संत महात्मे यांच्या चरणी साष्टांग प्रणिपात करून या ठिकाणी कीर्तनरूपी सेवेसाठी घेतलेला अभंग लक्ष्मण माऊलींचा आहे. आणि जो जो काही आपल्या जीवनामध्ये अनुभव आला, जी काही अनुभूती आली, ती अनुभूती संतांनी साहित्याच्या माध्यमातून मांडून ठेवलेली आहे, लिहून ठेवलेली आहे. कारण जो काही आपल्याला अनुभव आला, जी काही अनुभूती आली, कारण संताचं कार्य अलौकिक असं कार्य आहे महाराज. कारण संत हे जगाच्या उद्धारासाठी हे अहोरात्र कार्य केले महाराज. म्हणून संताचं साहित्य अत्यंत श्रेष्ठ आहे. आणि आजचा जो अभंग आहे, गुरु कृपेचा अभंग घेतलेला, महाराजाच्या जीवनामध्ये जो अनुभव आला, जी अनुभूती आली, ती या ठिकाणी मांडण्याचा प्रयत्न केलेला आहे. कारण लक्ष्मण महाराजांच्या जर आम्ही साहित्याकडे बघितलं, कारण त्यांना एवढी
काव्य संपदा प्राप्त झाली होती ती फक्त गुरुच्या सानिध्यामुळे, गुरुच्या संगतीमुळे. म्हणून गुरु हे आमच्या जीवनाचे शिल्पकार आहेत. गुरु हे अविनाशी तत्व आहे. गुरु हे श्रेष्ठ असं तत्व आहे. आणि त्यांच्या जीवनामध्ये जो काही अनुभव आला तो आज या अभंगाच्या माध्यमातून मांडलेला आहे महाराज. म्हणून गुरुचं कार्य हे अत्यंत अलौकिक असं कार्य आहे. जगी झाले असतील संत मंत, जगी झाले असतील संत मंत, लक्ष्मण जैसा संत विरळची असे. एक सुभाषितकार म्हणतात, कारण अतिशय थोडसा अल्पसा परिचय माऊलीचा मी अभंगाच्या माध्यमात संताचा परिचय अपेक्षित आहे म्हणून देतो. कारण आष्टी येथील एका वीरशैव कुलात्पणामध्ये, एका चांगल्या कुटुंबामध्ये कृष्णप्पा यांच्या पोटी शिवसंत लक्ष्मण महाराजाचा जन्म झाला. अत्यंत हलाख्याची परिस्थिती. कारण लक्ष्मण महाराजाच्या जीवनामध्ये, कारण आई वडिलाची जबाबदारी असते आपल्या लेकराची, आपल्या बाळाचं पुढलं भविष्य ठरवण्याची जबाबदारी असते. आणि म्हणून त्यांना त्याही परिस्थितीमध्ये शिक्षण देण्याचा प्रयत्न केला. शिक्षण जमलं नाही. लक्ष्मण महाराजांना उदरनिर्वाहासाठी स्वतःचा काहीतरी व्यवसाय करावा आणि आपल्या पोटाची व्यवस्था करावी म्हणून उंबरखेड येथे नोकरीही करण्याचा प्रसंग आला. पण प्रसंग असा आहे, महाराजांना शिक्षण घेता आलं नाही, महाराजांना नोकरी करता आली नाही, महाराजांना प्रपंचामध्येही मन रमलं नाही, घरच्यांनी लग्नही केलं, विवाहही केला. अशा प्रसंगी संत लक्ष्मण महाराजांनी आपल्या जीवनामध्ये विचार केला, वैराग्य भाव निर्माण झाला आणि लक्ष्मण महाराजांनी वाट धरली गुरु घराची, गुरुभक्तीची. फलसिद्ध स्वामीच्या आश्रयाला गेले. बसवलिंग शिवाचार्य माऊली पुढी संत लक्ष्मणाने जे वाक्य उद्गारले होते, कुठेही निघालास, ते बोललेलं जे वाक्य होतं लक्ष्मण महाराजांचं, ते नक्कीच गुरुला एक वेगळं दर्शन देणारं वाक्य वाटलं. आणि गुरुनी त्यांना आशीर्वाद दिला, आश्रय दिला, गुरुचा आश्रय मिळाला आणि लक्ष्मण माऊलीच्या जीवनामध्ये परिवर्तन झालं. महाराज भव्य अशी काव्य संपदा प्राप्त झाली, ज्ञान प्राप्त झालं. कारण ज्याला प्रपंच जमला नाही, ज्याला व्यवहार जमला नाही, त्या संताला मात्र गुरुच्या कृपेमुळं, गुरुच्या आशीर्वादामुळं जीवनामध्ये परिवर्तन झालं. आणि अलौकिक असा ग्रंथ, एवढी विपुल ग्रंथ संपदा लक्ष्मण महाराजांनी तुमच्या आमच्या समोर ठेवल्या. महाराज शिवहर शिवहर शिवहर. म्हणून गुरुचं कार्य, कारण सद्गुरुनाथाविषयी ते बोलत असताना म्हणू लागले, सद्गुरुने कृपा केली, चित्त ममता ही नेली. कारण कृपा माणसाच्या जीवनामध्ये अत्यंत आवश्यक आहे महाराज. कारण कृपेशिवाय माणसाच्या जीवनाची पूर्तता नाही. आणि कृपेसाठी पात्रही व्हावं लागतं. आणि ती पात्रता लक्ष्मण महाराजाच्या अंगामध्ये आली. कारण काव्यसंपदा प्राप्त झाली आणि गुरुचं गुणगान त्यांनी गायलं महाराज. कारण लक्ष्मण गाथा जर आम्ही उघडलं तर त्यामध्ये त्याने अनेक प्रकारचे अभंग लिहून ठेवले महाराज. ते तुमच्या आमच्यासाठी. म्हणून कृपा अत्यंत महत्वाची आहे. कारण कृपेचे प्रकार मी सांगत असताना या ठिकाणी, कारण स्मरण कृपा सांगतो. स्मरण कृपा अत्यंत महत्वाची आहे. कारण ज्याला काहीच जमलं नाही त्याला गुरुच्या कृपेमुळे स्मरण कृपा प्राप्त झाली आणि त्या आपल्या जीवनामध्ये एवढे मोठे ग्रंथ साहित्य उपलब्ध केले. कारण
कासवींकडे पिलासाठी दूध उपलब्ध नाही, परंतु ती कासवीन जर आपल्या पिलाकडे कृपादृष्टीनं बघितली, त्याचं स्मरण जर केली, तर ती पिलं तृप्त होतात. तसं गुरु माऊलीची जी कृपा आहे, जे गुरु माऊलीचं स्मरण आहे आमच्यासाठी, त्या कासवाच्या पिल्यागत आहे महाराज. म्हणून आम्हाला गुरुचं स्मरण करणं, कारण गुरुदेवाचाही देव. गुरुदेवा ताई देव, गुरुदेवाचाही देव, गुरुदेवाचाही देव, गुरुदेवाचाही देव, गुरुदेवाचाही देव. आम्हाला माहित नव्हतं महाराज, चालत नाही बोलत नाही अशा देवाकडे आम्ही जायचो. देवाकडे जायचं आणि आपला नित्य कर्म पूर्ण करायचा, नित्य नियम नित्य कार्य म्हणून ते करायचं. पण आम्हाला देवाची ओळख, देवाचा परिचय, देव म्हणजे काय, देवाची आम्हाला अनुभव नव्हती. पण गुरुच्या कृपेमुळं, कारण गुरु म्हणजे ज्ञान, आणि जेव्हा जेव्हा ज्ञान आपल्याकडे असेल, तुम्हाला व्यवहारामध्ये ज्ञान असेल तर किंमत आहे, तुम्हाला परमार्थामध्ये ज्ञान असेल तर किंमत आहे, तुम्हाला तुमच्या नित्य व्यवहारामध्ये असेल, समाजामध्ये असेल, तुम्हाला ज्ञान असेल तरच किंमत आहे. ज्ञान म्हणजे गुरु. आणि आम्हाला ह्या ज्ञानी गुरुनी आम्हाला देवाची ओळख करून दिली. कारण देव ओळखण्यासाठी आम्हाला गुरुच्या सान्निध्याची गरज आहे. कारण आम्ही अतिशय वेगळे, कारण आम्हाला हा देह मिळाला, हा जीवात्मा आम्हाला मिळाला ह्या नाशिवंत देहामध्ये. बरं का, हा नश्वर असलेला देह जीवात्म्यामुळे साजरा गोजरा दिसतो, पण याच्यामध्ये आम्हाला
पाहण्यासाठी, भगवंताची ओळख करून देण्यासाठी गुरुच्या कृपेची गरज आहे. मी लक्ष्मण महाराजासोबत या ठिकाणी मी माझ्या माऊलीचा मी या ठिकाणी संबंध जोडतो. कारण आम्हाला स्मरण कृपा राष्ट्रसंत सद्गुरू शिवलिंग शिवाचार्य माऊलींनी त्यांचं स्मरण केलं आणि आम्हाला त्यांची कृपा प्राप्त झाली. कारण आम्हाला आमची ओळख नव्हती महाराज, आम्ही कोण आहोत याचा आम्हाला परिचय नव्हता. कारण माझा मीच कोण, माझा बीच कोण न कळे मजशी, 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 तुझ्या स्वरूपाशी कोण कैसे, तुझ्या स्वरूपाशी जाणू कैसे, तुझ्या स्वरूपाशी जाणू कैसे, माझा बीच कोण न कळे मजशी, 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 माझा बीच कोण म्हणून मी कोण आहे. पुरुषोत्तम व अधिक मास निमित्त अखंड शिवनाम सप्ताह. परमपूज्य राष्ट्रसंत डॉक्टर शिवलिंग शिवाचार्य महाराज, श्री क्षेत्र भक्तिस्थळ, तालुका अहमदपूर, जिल्हा लातूर. अखंड शिवनाम सप्ताह कीर्तन महोत्सव, परमरहस्य पारायण सोहळा. प्रेक्षेपण आपलं आवडतं मराठी हॉटस्पॉट. पुनर्प्रेक्षेपण गजर कीर्तनाचा.